सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोजागिरी पौर्णिमेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। कोजागिरी पौर्णिमा 2024 मुहूर्त कधी आहे, या दिवशी चंद्राच्या प्रकाशात दूध का आटवलं जातं, ह्याचं धार्मिक महत्त्व काय आहे, कोजागिरी पौर्णिमेची नेमकी कथा काय आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या प्रकाशात दूध आटवण्याला विशेष महत्त्व आहे। पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता, त्यामुळे ही तिथी धनप्राप्तीसाठी सगळ्यात उत्तम मानली गेलेली आहे। या दिवशी श्रीकृष्ण अवतार, धनाची देवी लक्ष्मी आणि 16 कलेच्या चंद्राची पूजा केल्यामुळं आपल्याला विविध आशीर्वाद वरदान प्राप्त होतात अशी मान्यता आहे। बघा, कोजागिरी पौर्णिमा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते आटवलेल्या घट्ट दुधाने भरलेला पेला, त्याचप्रमाणे भुलाबाईचे गाणं म्हणजे भोंडल्याचं गाणं, घरच्या मोठ्या मुलाचं औक्षण या दिवशी करतात। कोजागिरी पौर्णिमेला हिवाळ्याची सुरुवात होते। आकाशामध्ये चांदण्यामध्ये चंद्र कोजागिरीचा उगवल्यानंतर आपण त्या प्रकाशात काजू बदाम चारोळ्या टाकून दूध आटवतो। या पद्धतीला आध्यात्मिक महत्त्व तर आहे, पण या पाठीमागं शास्त्रीय कारण आहे। कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यापाठीमागं काय दृष्टिकोन आहे, काय शास्त्र आहे ते जाणून घेऊयात। सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या प्रकाशात दूध आटवतात, या पाठीमागचं शास्त्रीय कारण काय आहे। तर कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा पृथ्वीच्या जवळ असतो। चंद्राच्या प्रकाशात विशेष सकारात्मक ऊर्जा असते। या दिवशी रात्री चंद्राच्या प्रकाशात दूध आटवल्यामुळं त्याची किरणं दुधात पडतात। हिवाळ्याच्या सुरुवातीच्या काळात शरद पौर्णिमा येते। ऋतू बदल झाल्यानंतर अनेक संक्रमित आजार आपल्याला बळावतात, आपल्याला होतात। तसंच या काळामध्ये आपल्या शरीराला विशेष ऊर्जेची गरज असते आणि चंद्राच्या प्रकाशात आटवलेलं दूध जर का आपण पिलं तर आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कित्येक पटीनं वाढते। या निमित्तानं मित्रमंडळी परिवारातले सदस्य एकत्र येतात, त्यांच्या भेटीगाठी होतात। त्यामुळं सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा सामाजिक बांधिलकी जपली जाते। तर कोजागिरी पौर्णिमेचं धार्मिक महत्त्व काय आहे थोडक्यात सांगते। या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता अशी मान्यता आहे, त्यामुळे ही तिथी धनप्राप्ती करण्यासाठी सर्वोत्तम मानली गेलेली आहे। त्याच पद्धतीनं या दिवशी चंद्रप्रकाशातून अमृत वृष्टी होते। या श्रद्धेमुळेच लोक दूध आटवून ती चंद्रप्रकाशात ठेवतात, जेणेकरून चंद्राची किरणं जर का त्यात पडली तर हे दूध सर्वांना प्रसाद म्हणून देतात आणि आपण त्यापासून आजारी पडत नाही अशी धार्मिक मान्यता आहे। आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ही सुद्धा धार्मिक मान्यता आहे। तर यंदाच्या वर्षी म्हणजे 2024 या सालामध्ये शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा 16 ऑक्टोबर रोजी करण्यात येईल। या दिवशी चंद्रप्रकाशामध्ये आपण दूध आटवतो, तर ह्याची तिथी आणि शुभमुहूर्त काय आहे ते सुद्धा जाणून घेऊयात। 2024 या वर्षामधली सर्व पौर्णिमा तिथींमध्ये शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा अत्यंत आणि सगळ्यात शुभ मानली गेलेली आहे। शरद पौर्णिमेचं हे जे व्रत आहे ते 16 ऑक्टोबर रोजी करण्यात येईल। या दिवशी चंद्राच्या प्रकाशात दूध आटवण्यात येतं। शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीच्या दर्शनासाठी येते आणि आपल्या भक्तांना सुखी आणि समृद्ध होण्याचा आशीर्वाद देते अशी सुद्धा मान्यता आहे। लक्ष्मी देवी या पृथ्वीतलावर येऊन या कोण जागी आहे अशी विचारणा करतात, म्हणजेच कोण जागरतं किंवा कोण जागं राहतं अशी माता लक्ष्मी आपल्याला विचारणा करते अशी धार्मिक मान्यता आहे। म्हणूनच त्याचा अपभ्रंश होऊन कोजागिरी या शब्दाचा हा अर्थ निघाला आहे। कोजागिरी या शब्दाची उत्पत्ती झाली आहे। को जागरती म्हणजे कोण जाग आहे असं माता लक्ष्मीनं आपल्याला विचारल्यानंतर आपण त्या दिवशी अगदी रात्री उशिरापर्यंत जागून तिची पूजा करतो, तिचे अनेक प्रकारे तिची सेवा करतो। तर हिंदू पंचांगानुसार 16 ऑक्टोबर रोजी रात्री 8:45 ही पौर्णिमा सुरू होईल आणि 17 ऑक्टोबरला संध्याकाळी 4:50 ही कोजागिरी पौर्णिमा समाप्त होईल। शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्रपूजनाची, चंद्रदेवाच्या पूजनाची खूप महत्त्वाची सेवा आपण करू शकतो। या दिवशी लक्ष्मीची सेवा सुद्धा
तुम्ही करू शकतात। आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पूजा कशी करायची थोडक्यात सांगते। या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर सगळ्यात आधी आपल्या घरामधला जो देवारा आहे, देवघर आहे, ते स्वच्छ करायचे। त्यानंतर मंदिरामध्ये आपल्याला म्हणजेच देवघरामध्ये लाल किंवा पिवळे कापड म्हणजेच वस्त्र पसरवून आपल्याला लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची मूर्ती स्थापन करायची आहे। भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती सुद्धा चालेल। तांब्याच्या किंवा मातीच्या कळसावर लाल कापड पसरवून त्यावर लक्ष्मीची सोन्याची मूर्ती तुम्ही स्थापन करू शकता। सोन्याची मूर्ती नसेल तर तुम्ही पितळेची मूर्ती किंवा चांदीचा जो लक्ष्मीचा सिक्का आपल्या घरामध्ये असतो त्याची सुद्धा पूजा तुम्ही या दिवशी करू शकता। आपल्याला देवघरासमोर तुपाचा दिवा लावायचा आहे। गंगाजलानं सगळीकडे आपल्याला शिंपडून अगदी मंदिरामध्ये घरामध्ये सगळीकडे गंगाजल शिंपडून आपल्याला ते सगळं पवित्र करून घ्यायचं आहे। अक्षदा हळदी कुंकू देवीला अर्पण करायचे। यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माता लक्ष्मीला पांढरी मिठाई, खीर आणि आटवलेल्या दुधाचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे। रात्रभर जागरण करून विष्णू सहस्त्रनामाचा जप आपल्याला या दिवशी करायचं आहे। श्रीसूक्ताचं पठणसुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता। श्रीकृष्ण मधुराष्टक सुद्धा तुम्ही या दिवशी वाचू शकता। कनकधारा स्तोत्राचं पठण तुम्ही या दिवशी करू शकता। माता लक्ष्मीची विविध प्रकारे सेवा तुम्ही या दिवशी करू शकता। तर ही कोजागिरी पौर्णिमेची माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेली आहे। आता आपण कोजागिरी पौर्णिमेची जी काही कथा आहे ती तुम्हाला मी थोडक्यातच सांगते। तर कोजागिरी पौर्णिमेची कथा अशी आहे की एका गावामध्ये एक अत्यंत गरीब माणूस होता। एक दिवस त्याचं पत्नीबरोबर भांडण झालं। त्यानंतर तो माणूस पैसे मिळवण्यासाठी घराबाहेर पडला। दिवसभर उपाशीपोटीच फिरत संध्याकाळी समुद्राच्या काठाकाठानं तो एका अरण्यात आला। तिथं त्याला 3 नागकन्या दिसल्या। त्या विचार करीत होत्या, चिंतेत होत्या। त्यांना सोंगट्या खेळण्यासाठी एका चौथ्या गड्याची गरज होती। त्या माणसाला पाहिल्यानंतर त्या नागकन्यांना आनंद झाला। त्यांनी त्याला खेळायला बोलवलं। दिवसभराच्या भटकंतीनं तो थकला होता। नागकन्यांनी त्याला नारळाचं पाणी प्यायला दिलं। त्याला बरं वाटलं। त्या नागकन्याबरोबर तोही सोंगट्या खेळायला बसला। पण का कुणास ठाऊक खेळताना तो सारखा हरत होता। त्या दिवशी अश्विन शुद्ध पौर्णिमा होती। सर्वत्र गार वारा सुटला होता। सगळीकडे शुभ्र चांदणं पसरलं होतं। इतक्यात अक्काबाईचा फेरा आला। लक्ष्मी देवी आली। गरिबाला गरिबीमुळे दिवसभर उपवासच घडला आणि खेळामुळे जागरण चालू होतं। त्याच्या हातून सहजपणे कोजागिरी व्रताचं पालन झालं। लक्ष्मी त्या गरिबावर प्रसन्न झाली। तो गरीब खेळात जिंकू लागला। तो देखणा, उत्साही आणि राजबिंडा दिसू लागला। राजकन्यांनीही त्याला अमाप संपत्ती दिली। नागकन्यांबरोबर त्याचा विवाह झाला। सर्व संपत्ती आणि नागकन्यांना घेऊन तो घरी आला आणि तेव्हापासून तो कोजागिरीच्या व्रताचं पालन करू लागला। अशी कथा पुराणांमध्ये आढळते। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब करा। इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे कोजागिरी पौर्णिमेची संपूर्ण माहिती, महत्त्व, धार्मिक महत्त्व, शास्त्रीय कारण काय आहे, मुहूर्त आणि कोजागिरीची जी व्रतकथा आहे ते सगळ्याचा समावेश आपण या व्हिडिओमध्ये केला आहे। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत। तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।